पोट भरण्यासाठी तर आपण नेहमीच कुठे ना कुठे जात असतो, पण मन भरण्यासाठी आपल्याला लागते ती म्हणजे आपली फॅमिली आणि फ्रेंड्स आणि एक स्पेशल डेस्टिनेशन. सो आज आम्ही चाललोय हुरडा पार्टीला विथ हा अखडू ड्रायव्हर आमचा, ज्याला हसायचे पण पैसे लागतात. आणि हो, आमची ही सगळी जोशभरी फॅमिली विथ गणपती बाप्पा मोरया आणि आम्ही निघालोय ऑन वे टू खटोड फार्म्सला. सगळेजण खूप एक्सायटेड आहे आणि इथे गेल्या गेल्या सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे खूप सारी गर्दी आणि आम्हाला मिळणार होते बँड्स. सो त्यासाठी झटपट करून आम्ही मिळवले आणि लगेच एंटर झालोय पुढे. आहे हे स्वागत ते इथे आमचं खूप जंगी करण्यात आलं. एवढे फुलं आणि एवढे पेटल्स तर मला नाही वाटत माझ्या नवऱ्याने कधी माझ्यावर उधळले असतील. आणि त्यानंतर आम्ही डान्स करत करत आलो. अतिशय जोशात आमची एंट्री झाली विथ ऑल द रॉकिंग मेंबर्स आणि डान्स तुम्ही सगळेजण बघू शकतात. त्यानंतर आम्ही खूप सारी धमाल केली विथ द सेल्फी पॉईंट्स आणि खूप सारा डान्स आणि मागे तुम्ही बघू शकता एक रिअल सांता आणि आम्ही सगळे नकली सांतास. त्यानंतर प्रचंड भूक लागली होती डान्स करून करून, म्हणून आम्ही केला हा स्वादिष्ट असा नाश्ता. त्यानंतर आमच्या घरचे सगळे एक्सायटेड होते ते म्हणजे राईडसाठी आणि त्या आम्ही सुरू केल्या. आणि त्यात ही सगळ्यात महत्त्वाची म्हणजे बुल राईड. कोणत्या जन्माचा हा बैल आपल्यापासून बदला घेतो माहीत नाही, पण लाथ मारून पाडणं हे योग्य नाही. लहानपणी मी एक शो बघायचे ज्याचं नाव होतं ताकेशीज कास्टल आणि हे बघून मला त्याचीच आठवण झाली. या राईडमध्ये सगळ्यांना खूप खूप मज्जा आली आणि पोट धरून हसणं झालं म्हणजे आमचा पैसा वसूल झाला असं इथे वाटत होतं. हे मी आणि माझे पतिदेव जे की हे सगळं बघण्याचा आनंद घेत होतो. आणि ही पुन्हा एकदा बुल राईड. हा माझा भाऊ आणि एका बुलवर दुसरा बुल बसल्यावर सॉरी एका बुलवर त्याच्या सारखाच दुसरा माणूस बसल्यावर कसं दिसतं हे दृश्य तुम्हाला आता बघायला मिळणार आहे. सो व्हिडिओ नक्कीच स्किप करू नका. नवऱ्याच्या डोक्यावरून कधीच न खाली उतरणाऱ्या या बायका कुठून ना कुठून खाली उतरताय हे बघून मला खूप छान वाटतंय. आणि ही फायनली माझी मम्मी आणि माझ्या सासूबाई दोघीही एकमेकांना फेक टाळी देतात. कोणत्या ना कोणत्या जन्मी अर्जुनाने दिलेली धनुर्विद्या आज मला कामी आली आणि माझा ॲर्चरीचा हा निशाणा लागलाय 10/10. आणि पुन्हा एकदा हा माझा भाऊ आणि मी पुढची ही एक ॲक्टिव्हिटी करताना रिंग टॉस. निशाणा लावता येत नाही तरीही पूर्ण प्रयत्न सुरू. त्यानंतर वेळ झाली होती ती म्हणजे हुरड्याच्या प्रकारांचा आस्वाद घेण्याची आणि त्यात आम्ही खूप सारे आयटम्स खाल्ले आणि सगळेजण खाण्यात इतके व्यस्त होते की त्यांना लक्षही नाही की मी काय करते. त्यानंतर आम्ही या काही मॅजिक ट्रिक्स बघितल्या. देन दिस पपेट शो. त्यानंतर ही हॉर्स राईड जी की माझ्या दोन्ही मम्मींनी सुखरूपपणे पार पाडली. आणि त्यानंतर आम्ही केली ही ट्रॅक्टर राईड विथ ऑल द रॉकिंग डान्स. त्यानंतर छोट्या मुलांनी केली आमच्या बच्चा पार्टीने ही क्यूटची ड्रम ट्रेन राईड ज्यात खूप मजा आली. आणि त्यानंतर मी गेले श्रीकृष्ण गोधाम शाळेमध्ये जिथे मला हे क्यूटचं गाईचं वासरू मिळालं आणि हे खूप सुंदर क्षण होते. त्यानंतर ही घोडागाडी राईड आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केली. ही कॅमल राईड आणि यात खूप जण म्हणजे सगळीच फॅमिली आमची ऑलमोस्ट बसली होती. ही झिप लाईन करताना आमच्या घरातील काही धाडशी महिला तुम्ही बघू शकतात. ह्या आमच्या दोन्ही धाडशी मम्म्या आणि हे धाडस त्यांनी कमवले लहानपणी आम्हाला खूप मारून. बघू शकता. आणि अशा प्रकारे आमचा हाचा दिवस पूर्णतः आनंदाने भरलेला होता. आणि खूप साऱ्या राईड्स अजूनही आम्ही केल्या पण काही क्लिप्स मी घेतल्या नाहीत कारण लास्टला मी खूप थकले होते आणि सगळेच थकले होतो. त्यामुळे आम्ही लास्टला लंच केला, तोही खूप स्वादिष्ट होता. आणि फायनली आम्ही रिटर्न टू होम झालो.